नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आषाढी एकादशीचे मुहूर्त आणि महत्त्व जाणून घेणार आहोत. तसेच पौराणिक कथा याच्याबद्दलही माहिती पाहणार आहोत. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत पहा. तर आषाढ शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी देखील म्हणतात. या दिवसापासून चातुर्मास म्हणजेच 4 महिन्याचा कालावधी सुरू होतो. म्हणजेच देव 4 महिने निद्रा घेतात. या काळामध्ये कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. तर हिंदू धर्मामध्ये अशी मान्यता आहे की मनुष्याचा 1 वर्ष ही देवांची 1 अहोरात्र असते. तर दक्षिणायन ही देवांची रात्र, तर उत्तरायण हा देवाचा दिवस असतो. संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायनला सुरुवात होते. म्हणजेच देव झोपी जातात असं म्हणतात. म्हणूनच या एकादशीला देवशयनी एकादशी असे म्हणतात. तर यावर्षी देवशयनी एकादशी बुधवारी दिनांक 17 जुलै 2024 रोजी असेल. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला देवशयनी एकादशी म्हणून ओळखले जाते. तसेच काही ठिकाणी पद्मनाभा या नावाने देखील संबोधले जाते. महाराष्ट्रामध्ये आषाढी एकादशीचे विशेष महत्त्व आहे. एकादशीची तिथी ही प्रत्येक महिन्यात 2दा येते, कृष्ण पक्षात आणि शुक्ल पक्षामध्ये. एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या विविध रूपांचे दर्शन आपल्याला होते. तर आषाढ महिन्यात येणारी एकादशी ही अधिक महत्त्वाची मानली जाते. असे म्हटले जाते, या दिवशी उपवास केल्याने आपले शरीर आतून स्वच्छ होते. तसंच देवाचे भजन व नाव घेतल्यानेही मन स्वच्छ होते. हिंदू पंचांगानुसार एकादशीची तिथी ही 16 जुलैला रात्री 8:23 सुरू होईल, तर 17 जुलैला रात्री 9:30 संपेल. उदय तिथीनुसार आषाढी एकादशीची तिथी ही 17 जुलैला साजरी करण्यात येईल. आषाढी एकादशीच्या दिवशी अनुराधा नक्षत्र असून सर्वर्थसिद्धी, अमृतसिद्धी योग, शुभयोग आणि शुक्रयोगाचा सहयोग असणार आहे. या काळात तुम्ही धार्मिक कार्यासोबत अनेक महत्त्वाची कामे केल्याने लाभ होतो. सकाळी 7:04 पर्यंत शुभयोग आणि त्यानंतर शुक्लयोग असणार आहे. देवशयनी एकादशीचा उपवास हा 18 जुलैला म्हणजे दुसऱ्या दिवशी सोडला जाईल व सोडण्याचा शुभ वेळ ही सकाळी 5:34 पासून ते 8:19 पर्यंत असेल. एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा विधीनुसार करावी, जेणेकरून 4 महिने भगवान विष्णूंचा आशीर्वाद कायम राहतो. यासाठी आषाढी एकादशीला ब्रह्ममुहूर्तावर उठून अंघोळ करून विष्णू आणि विठुरायाला तुळस अर्पण करावी आणि त्यानंतर व्रताचा संकल्प करावा. एकादशीला संपूर्ण दिवस देवाचे नामस्मरण करावे. पंढरपूरमध्ये या दिवशी असणारे वारकरी विठ्ठलाची आरती करून विठुरायाच्या भक्तीत दंग असतात असं म्हणतात. या दिवशी
अहोरात्र तुपाचा दिवा लावणे शुभ मानले जाते. आषाढी एकादशी तिथी संपल्यानंतर चातुर्मास सुरू होतो. या दिवसापासून पुढील 4 महिने भगवान विष्णू निद्रावस्थेत जातात. या काळात शुभ कार्य करणे वर्जित मानले जाते. धर्मशास्त्रानुसार आषाढी एकादशीनंतर पुढील 4 महिने कोणतेही शुभ कार्य करण्यास मनाई असते. नवीन घरात प्रवेश करणे, दागिने, वाहन इत्यादी करणे देखील अशुभ असते किंवा या करू नये. देवउठणी एकादशीला भगवान विष्णू योगनिद्रेतून जागे होतात. त्यानंतर शुभ कार्याला आरंभ होतो. पुराणानुसार श्री विष्णूंनी या दिवशी वामन अवताराचे रूप धारण करून बळीराजाला पाताळात जाण्यास सांगितले. तसेच बळीराजाला त्यांच्या राज्याचे संरक्षण करण्याचे वचनही दिले. बळीराजाला दिलेले वचन पाळण्यासाठी श्री विष्णू द्वारपाल म्हणून पाताळात जातात. हा काळ आषाढी एकादशीपासून ते कार्तिक एकादशीचा मानला जातो. भगवान विष्णू आषाढी एकादशीच्या दिवशी बळीराज्यात जातात आणि कार्तिक एकादशीला क्षीरसागरात परततात अशी मान्यता आहे. आषाढी एकादशीचे पौराणिक महत्त्व सत्ययुगात मांधाता नावाचा चक्रवर्ती सम्राट राज्य करत असे. त्याच्या राज्यात लोक सुखाने व आनंदाने राहत होते. एकेकाळी सलग 3 वर्ष पाऊस न पडल्याने राज्यात भीषण दुष्काळ पडला होता. लोक वैतागले आणि सगळीकडे आरडाओरड झाला. लोकांची दयनीय अवस्था पाहून राजा त्यावर उपाय शोधण्यासाठी जंगलाकडे निघाला. या दरम्यान राजा भटकत फिरत अंगिरा ऋषींच्या आश्रमात पोहोचला. राजाचे म्हणणे ऐकून अंगिरा ऋषी म्हणाले की तू राज्यात जाऊन देवशयनी एकादशीचे व्रत कर. या व्रताच्या प्रभावामुळे राज्यात नक्कीच पाऊस पडणार आहे. अंगिरा ऋषींचे म्हणणे ऐकून राजा मांधाता राज्यात परतला आणि राजाने नियमानुसार देवशयनी एकादशीचे व्रत केले. त्यांच्या प्रभावाने चांगला पाऊस झाला आणि संपूर्ण राज्य संपत्तीने परिपूर्ण झाले. आषाढी एकादशीला पुराणात विशेष महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा आणि उपवास केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि देव प्रसन्न होतात अशी मान्यता आहे. तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.